मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणणार. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीच्या NIA मुख्यालयासमोरच्या मेट्रो स्टेशन केलं बंद. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 एप्रिलला. आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र दिली. आरोपी वाल्मिक कराडचा न्यायालयात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती. राज्यामध्ये कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी. मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम एका दिवसानं वाढला. उद्या ट्रायल कोर्टासमोर जामीन मिळाल्यानंतर होणार सुटका. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात. मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी. वेतनापोटी 56% वेतन देण्याचे आदेश. जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्यानं आईनंच केला मुलांचा खून. घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत जुळ्या मुलांना बुडवून मारलं. पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर परिसरातली धक्कादायक घटना. सोलापूर शहरात होतोय काळ्या पाण्याचा पुरवठा. सोलापुरातील मराठा वस्तीत नळातून येतंय काळं पाणी. सोलापूर महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा सुरूच. शिर्डीच्या साईबाबांच्या मूळ चर्मपादुकांचा दौरा सुरू. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू राज्यात पादुकांचा दौरा. आजपासून 26 एप्रिल पर्यंत पादुकांचा दौरा. मुंबईमधील तापमानामध्ये आजपासून घट होण्याचा अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. कमाल तापमानाच्या पाऱ्यातही घट होणार. मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आजपासून संपावर. केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी संप. अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले. टॅरिफला 90 दिवसांचा ब्रेक. चीनवर मात्र 125% कराची घोषणा.